आज गोपीचंद पडळकरांनी जत तालुक्यातील माडगाळ गावामध्ये जिल्हा परिषद मधील मंजूर झालेले पशुवैद्यकीय दवाखान्याचे घाईघाईने उद्घाटन भूमिपूजन केलेले आहे। त्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इस्टिमेट, त्याची मंजुरी, त्याचे प्लॅन सगळं जिल्हा परिषद मार्फत झालेले आहे। खरं म्हणजे याचे भूमिपूजन आणि उद्घाटन जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन सभापती असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, यांच्या मार्फत होणं आवश्यक होतं आणि कुठलाही अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही या उद्घाटनच्या वेळी आणि कुठल्याही पंचायत समितीचे स्थानिक सदस्य उपस्थित नाहीये। गोपीचंद पडळकरांनी स्वतःचे आमदार फंड असेल, स्वतःचे बजेट मधलं कामं असेल तर त्यांनी भूमिपूजन करायला काही हरकत नाही। दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामं, दुसरे संस्थेची कामं उद्घाटन करून, भूमिपूजन करून फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करायला आलेत। माझा एक ओपन चॅलेंज आहे गोपीचंद पडळकरांना, तुम्ही आमदार होऊन 2 वर्ष झालेले आहे। 10,000 जत मधल्या बेरोजगारांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार होता, 2,000 एकर मध्ये MIDC करणार होते, त्याचे भूमिपूजन करा दम असेल तर तुम्ही, आणि त्याची तारीख सांगा। तुम्ही त्याची MIDCचं उद्घाटन कधी करणार आहे, त्याची भूमिपूजन करणार आहे, तुम्ही डिक्लेअर केलेले, तुमचे विधानसभेची निवडणुकीतले जाहीरनाम्यातलं आहे आणि आमच्या जतच्या बेरोजगारांना रोजगार देतो म्हणून फसवून तुम्ही मतं घेतलेलं आहे। तुमच्यात दम असेल तर त्याचे उद्घाटन करा ना। निवळ जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन दवाखाना, अंगणवाडी आणि उद्या ग्रामपंचायतीतल्या कुठलं तरी वार्डातलं गटरचे उद्घाटन असले तुमच्या लेवल नाही आहे ना। तुम्ही भाषण सुरू केलं की 500,000 कोटीचं पुढचं बोलताय आणि कुणाची मागणी नाही ते देवभूमीची दर्जा दिल्यानंतर जतमध्ये काय रस्त्याची दर्जोन्नती होणार आहे, काय MIDC मंजूर होणार आहे, काय MIDCतनं लोकांना रोजगार मिळणार आहे, काय बांबू लागवडीचं तुम्ही 500 कोटीची योजना आणणार आहे ते मिळणार आहे। देवभूमीचं डिक्लेअर झाल्यानंतर जत तालुक्याला कुठल्या घटकाला तुम्ही न्याय देणार आहे त्याची स्पष्टता करा, आणि आता जमत नसेल तर आमच्या तालुक्यातनं तुम्ही मुक्त व्हा आणि राजीनामा द्या। आणि तुम्ही जर दुसरे जिल्हा परिषदचे कामामध्ये हस्तक्षेप सुरू केलेले आहे, असं उद्योग करायचा ऍक्च्युअली तुमचा विषय नाही, आणि या विषयावरती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात तुमच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहे। जिल्हा परिषदच्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करता, उद्या ग्रामपंचायतीच्या कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करणार, तालुक्याची जनतेने तुमच्याकडून मोठी अपेक्षा ठेवून तुम्ही खोटे नाटं आश्वासन दिलेले, त्याच्यात काहीतरी पूर्तता होईल म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे। याच्याशिवाय तुम्ही जमत नसेल तर MIDC वगैरे तुम्ही जे जाहीर केले ते होत नसेल तर राजीनामा द्या आणि दुसऱ्यांनी मंजूर केलेले कामाचं भूमिपूजन करून श्रेय घ्यायचे असले धंदा बंद करावेत। आता सध्या जत तालुक्यामध्ये 60 वाडी वस्तीवर पाणी पुरवठ्याचे टँकर सुरू आहे। 8 ते 10 गावांमध्ये पाणीची उपलब्धता नाही, तिथं टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। जनावरांना कुठलंही वैरण उपलब्ध नाहीये, जतमध्ये लाईटची व्यवस्था नाहीये, वीज उपलब्ध नाहीये। AG साठी शेतकऱ्यांसाठी वीजची खूप मोठं अडचण आहे, आणि या ठिकाणी एवढी मोठी विषय असताना, एवढी मोठी लोकांची अडचण असताना त्या विषयावर न बोलता, त्या विषयावरची कुठलंही उपयोजना आपण न करता तुम्हाला विधानसभेत काय काम आहे? इथं सोडून जिल्हा परिषद मधले गल्लीबोळातलं उद्घाटन करायची, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, ग्रामपंचायतीतलं वार्डातलं गटरचं उद्घाटन हे करून तुम्ही कुणाला दिशाभूल करणार आहे? तुमचं पात्रतेचं काम करा ना। जमत नसेल तर राजीनामा द्या।